ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। रामकृष्णाय ते नमः। मित्रांनो नमस्कार। घेऊया संतांचे दर्शन या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्याला माहीतच आहे की आपण श्री राम भक्तांवरती सध्या तरी चिंतन करत आहोत। त्यामध्ये आपण सुरुवातीला श्री रामभक्त शबरी, त्यानंतर श्री रामभक्त हनुमान, त्यानंतर श्री रामभक्त समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनचरित्रावर आपण चिंतन केलेलं आहे। आणि आज आपण आपल्या चिंतनासाठी श्री रामभक्त गोस्वामी तुलसीदास यांच्या जीवन आणि उपदेशांवर चिंतन करणार आहोत। महान भक्त होऊन गेले भारताच्या इतिहासामध्ये, जगाच्या इतिहासामध्ये, आणि त्यावेळची गरज पण होती। कारण ज्यावेळेस आपल्यावरती मोगलांचं राज्य होतं तेव्हा एवढे अत्याचार सुरू होते आणि लोकांमध्ये एवढ्या अंधश्रद्धा वाढलेल्या होत्या, आपल्या धर्मावरचा विश्वास कमी व्हायला लागला होता। आणि त्यावेळेस एखादा आदर्श पुरुष त्यांच्यासमोर हवा होता। वाल्मिकींचं रामायण आहे पण ते संस्कृतमध्ये आहे, आणि जे काही पुस्तकं आपल्याकडे होते, जे काही ग्रंथ होते, ते सगळे संस्कृतमध्ये होते। आणि सर्वसामान्य जनतेला संस्कृत समजत नाही, आता करायचं काय? त्यामुळे लोकल भाषेमध्ये एखादा ग्रंथ असणं खूप गरजेचं होतं। आणि एकतर अत्याचार, दुसरं म्हणजे धर्मांतर, तिसरं म्हणजे अंधविश्वास, चौथं म्हणजे जातीयवाद, भेदाभेद, ह्या सगळ्या गोष्टी इतक्या वाढलेल्या होत्या की अशा वेळेस ह्या लोकांना पुन्हा हिंदू धर्मामध्ये टिकवून ठेवणं, त्यांची श्रद्धा दृढ करणं, त्यांची भक्ती वाढवणं हे खूप मोठं आव्हान होतं। आणि ते संत तुलसीदासांनी पेललं। त्यांनी जे रामचरितमानस लिहिलं, अवधी भाषेमध्ये लिहिलं, अगदी लोकांना समजेल अशा भाषेमध्ये लिहिलं, आणि त्यामध्ये त्यांनी भक्तिपूर्ण लिहिलं। म्हणजे वाल्मिकी रामायण संस्कृतमध्ये होतं पण त्यामध्ये भगवंताचा अवतार म्हणून रामचंद्राला दाखवलेलं नव्हतं। एक रामचंद्र म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम, एक उत्तम पुरुष म्हणून त्यांना दाखवलेलं होतं। आणि भगवान रामचंद्र पण म्हणतात की मी अवतार वगैरे नाही, मी दशरथाचा पुत्र आहे। आणि भारतीय मनामध्ये भगवंताविषयी प्रेम आहे। आता तुम्ही एखादा व्यक्ती कितीही जरी मोठा असेल तरी त्या व्यक्तीची भक्ती केल्या जाऊ शकत नाही। म्हणून तुलसीदासांनी अशा प्रकारे भावभक्तीपूर्ण ते लिहिलेलं आहे की वाचल्यानंतर लोक गदगद होतात। त्यामध्ये इतका भावपूर्ण, इतक्या भावना त्यामध्ये त्यांनी टाकलेल्या आहेत। आणि त्यांनी भगवान रामचंद्रांना अवतार म्हणून तिथे मांडलेलं आहे की साक्षात परब्रह्म, साक्षात अवतार, म्हणजे हे त्यांना तिथे दाखवलेलं असल्यामुळे लोकांना अजून सोपं झालं समजायला, अजून भक्ती करायला बरं झालं। तेव्हा तुलसीदासांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे। त्यांचं आपण जर साहित्य बघितलं तर विशाल आहे, अफाट साहित्य आहे त्यांचं। तर त्यांनी खूप महत्त्वाच्या वेळी महत्त्वाचं योगदान भारतीय संस्कृतीमध्ये दिलेलं आहे। अशा महापुरुषांचं चरित्र आज आपण बघणार आहोत। संतांची जीवनं आपल्याला माहिती आहे नेहमी खडतड असतात, खूप त्यांच्या जीवनामध्ये दुःख असतात। फारच थोडे असे संत आहे की ज्यांचा मार्ग मोकळा होता। आणि आपण जर तुलसीदासांचं जीवन आपण बघत आहोत त्यामध्ये खूप नागमोडी आहेत, म्हणजे असं सरळ जीवन नाही आहे, त्यामध्ये चढ उतार खूप आहे। म्हणजे आपल्याला म्हणावं की त्यांचं दुःखमय जीवन आहे। तेव्हा आपल्याला 1 तासामध्ये त्यांचं जीवन आणि त्यांचे उपदेश
एवढं त्यांनी केलेलं अफाट कार्य संपूर्ण काही आपल्याला बघणं शक्य नाही. तरी पण आपण इथे चिंतन करू जेवढं काही आपल्याला होऊ शकेल. आणि काळाच्या ओघामध्ये काय झालं, बऱ्याचशा ऐतिहासिक घटनाच नष्ट झाल्या. म्हणजे असं महत्त्वपूर्ण किंवा प्रामाणिक जीवन उपलब्ध होणं फार कठीण आहे. एवढ्या त्यामध्ये आख्यायिका शिरलेल्या आहेत, एवढे चमत्कार शिरलेले आहेत की खरं जीवन शोधून काढणंच फार कठीण जातं. त्यांचं जन्मस्थान कुठे होतं हे सुद्धा, यापासून तर त्यांच्या जन्मतिथीपर्यंत, म्हणजे ह्या सगळ्यावरती सगळं संदिग्धच आहे. तरी पण आपण त्यामधून मार्ग काढून जे काही आपल्याला बुद्धीला पटण्यासारखं आहे आणि जे खरोखर प्रामाणिक आहे असाच भाग आपण बघणार आहोत. मध्ये मध्ये एक दोन आख्यायिका पण आपण घेऊ, कारण आख्यायिकाला पण महत्त्व आहे संतांच्या जीवनामध्ये. त्या पण आपण बघू आणि शेवटी त्यांचं थोडक्यात आपण त्यांचे उपदेश बघूया. तेव्हा आता आपण गोस्वामी तुलसीदास यांच्या जीवनामध्ये प्रवेश करू. आता हे आपले महान संत गोस्वामी तुलसीदास, किंवा आपण म्हणू त्यांना आता तुलसीदास, यांचं जन्मस्थान उत्तर प्रदेशामध्ये राजापूर आहे. बऱ्याच पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की राजापूरपासून एक 10-12 मैलावरती तारी नावाचा एक घाट आहे, म्हणजे खेडा आहे. तारी नावाचा एक खेडा आहे. त्या खेड्यामध्ये यांचा जन्म झाला असं सांगतात. नंतर त्यांचे आईवडील राजापूरला गेले असतील कदाचित, पण तिथे तारी हे जे खेडं आहे, या तारी खेड्यामध्ये त्यांचा जन्म झाला. राजापूर अयोध्येपासून 220 ते 225 किलोमीटर आहे, म्हणजे 4 तासाचा प्रवास आहे राजापूर ते अयोध्या. आणि राजापूरपासून ते तारी जे आहे खेडं ते एक 10-12 मैलावर आहे. त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलाचं नाव होतं आत्माराम दुबे आणि आईचं नाव होतं हुलसी देवी. त्यांचा जन्म झाला 1532मध्ये. 1532मध्ये त्यांचा जन्म झाला. तारी गावामध्ये राजापूरजवळ अयोध्येपासून 220 किलोमीटर अंतरावर. आणि त्यांच्या जन्माबद्दल सांगतात की ते 12 महिनेपर्यंत गर्भामध्ये होते. आणि जेव्हा त्यांचा जन्म झाला तेव्हा त्यांना 32ही दात होते आणि बिलकुल रडले नाही. जन्म झाल्याबरोबर रामाचं नाव घ्यायला लागले, राम 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 म्हणायला लागले. सगळ्यांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला. आणि ते नक्षत्र जे होतं अभुक्त मूळ जे नक्षत्र आहे, ते नक्षत्र अशुभ मानलेलं आहे. त्या नक्षत्रामध्ये जर जन्म झाला मुलाचा तर अशा मुलाला अशुभ मानल्या गेलेला आहे, कारण तो आईवडिलांना खाऊन टाकू शकतो. म्हणजे त्याबद्दल लोकांचं चांगलं मत नसतं. तेव्हा जेव्हा आत्माराम दुबेने त्यांचं ज्योतिष्याकडून त्यांचं हे बनवली पत्रिका, त्यामध्ये ते दाखवलेलं होतं की या नक्षत्रामध्ये जन्माला आलेलं हे मूळ नक्षत्रावर जन्माला आलेलं बाळ फार धोकादायक असतं. तेव्हा त्यांना भीती वाटते की कोणी राक्षस आपल्या घरी जन्माला आलेलं नाही आहे, कारण दात आहे, 32ही दात आहे, रडत नाही, जन्मताच रामराम म्हणतो. आता वडिलांनी ठरवलं की या मुलाचा आपण त्याग केला पाहिजे. पण आईचं प्रेम असते बघा, आई एकदम काही सोडत नाही. तेव्हा त्यांचा मित्र म्हणाला, अहो दुबेजी, तुम्ही म्हणता पण त्यांनी रामाचं नाव घेतलं, तो महान पण होऊ शकतो. नाही, तो महान वगैरे काही होऊ शकत नाही, नक्षत्र खूप वाईट आहे आणि दात आहे त्याला तो सगळ्यांना भक्षण करणार आहे. तेव्हा ठीक आहे, दुसऱ्या ज्योतिषाकडे जाऊन बघूया. तेव्हा ते चौबेजीकडे गेले. जेव्हा ते आत्मारामजी चौबेजीकडे गेले तेव्हा आईने काय केलं, हुलसीने, जी दासी होती त्या दासीकडे त्या मुलाला दिलं आणि तिला सांगितलं की या मुलाचा तू सांभाळ कर, कारण जेव्हा दुबेजी घरी परत येतील तर मला माहिती आहे की ते नक्कीच या मुलाला बाहेर फेकून देतील. तेव्हा माझा आनंद काही राहणारच नाही.
मी मुलाला जन्म दिला, पण काय उपयोग. तेव्हा त्या दासीचं नाव होतं चुनिया. त्या चुनियाजवळ त्या बाळाला दिलं आणि सांगितलं का ते सांभाळ कर. आणि मग दुबेजी आले, त्यांना दिसलं की बाळ नाहीच आहे. तेव्हा त्या दासीनी, तिचं गाव होतं जवळच हरिपूर म्हणून, त्या हरिपूरला त्या बाळाला ती घेऊन गेली आणि त्या बाळाला तिथे लहानाचं मोठं केलं. इकडे काय झालं की आईवडील पण वारले. आत्माराम आणि हुलसी मधल्या काळात ते पण निवर्तले, ते पण गेले. आता ह्या दासीने 5.5 वर्षापर्यंत मुलाचा सांभाळ केला. आता मुलगा छान मोठा झाला आणि मुलगा 5.5 वर्षाचा झाल्यानंतर चुनियासुद्धा गेली. आता ह्या बाळाला अनाथ करून बिचारी गेली. आता बघा, 5.5 वर्षाचा मुलगा, आईवडील नाही, घरून काढून दिलेला आहे. तुलसीदास स्वतः म्हणतात, इथे त्यांच्या एका दोह्यामध्ये तुलसीदासजी म्हणतात, माता पिता जग जाय तेजो विधिहून लिखी कछु भाल भलाई. जे माता पिता जग जाय तेजो, मी जन्मल्याबरोबर माझ्या मातापित्यांनी माझा त्याग केला आणि विधिहून लिखी कछु भाल भलाई, आणि माझ्या दैवामध्ये पण काही चांगलं लिहिलेलं नाही आहे, असे ते स्वतः लिहितात त्यांच्या साहित्यामध्ये. म्हणजे लहानपणीच माझ्या आईवडिलांनी माझा त्याग केला, त्यामुळे माझ्या हाती भिक्षापात्र आलं आणि हा 5.5 वर्षाचा मुलगा घरोघरी जाऊन भिक्षा मागतो. आता त्या गावामध्ये हरिपूरमध्ये सगळ्यांना माहिती होते की हा मुलगा कसा आहे, कारण अशुभ नक्षत्रावर जन्माला आलेला आहे, त्यामुळे त्याचा तिथे छळ व्हायचा. तिथे तो काही जास्त दिवस राहू शकला नाही. मग तो सरळ गेला सुकरखेतला. तिथून काही अंतरावर सुकरखेत आहे, त्या सुकरखेतला गेला आणि आता तिथे तो भिक्षा मागू लागला. तो घरोघरी जाऊन भिक्षा मागायचा, रात्री कधी मंदिरात तर कधी मशिदीमध्ये झोपायचा. अशा प्रकारे त्याचा जीवनक्रम चाललेला होता. फक्त 5.5 वर्षाचा मुलगा. आणि आईने नाव काय ठेवलं, कारण जन्मताच त्याने रामाचं नाव घेतलं, म्हणून आई म्हणाली की ह्या रामबोलाला तू घेऊन जा आणि त्याचा सांभाळ कर बेटा. म्हणून ते दासीनी, चुनियाने त्या बाळाला घेऊन गेली. तेव्हापासून त्याचं नाव झालं प्रसिद्ध रामबोला. त्याला सगळे रामबोलाच म्हणायचे. आता हा रामबोला सुकरखेतला भिक्षा करतो आणि रात्री कुठेतरी झोपतो. फार कठीण अवस्थेमधून जावं लागलं. स्वतः तुलसीदास लिहितात की किती मला कष्ट भोगावे लागले. तिथे सुकरखेतमध्ये एक आश्रम होता. तिथे नरहरिदास नावाचे एक महान संत होते, त्यांचा आश्रम होता. तेव्हा एक दिवस हा मुलगा तिथे भिक्षा मागायला गेला आणि नरहरिदासांनी बघितलं, अरे मुलगा किती सुंदर आहे आणि ब्राह्मणाच्या घरी जन्माला आलेला आहे. शरीफ आणि ब्राह्मणाच्या घरी जन्माला आलेला होता तो. आणि एवढा मुलगा हुशार आहे, दिसायला सुंदर आहे, पण एवढ्या कमी वयामध्ये बिचाऱ्याच्या डोक्यावर किती दुःख कोसळलं आहे. तेव्हा त्यांना त्या मुलाविषयी दया आली. नरहरिदास तर ते रामानंद संप्रदायाचे होते, रामाचे निस्सीम भक्त होते, रामकथा करायचे. तेव्हा त्यांनी त्या मुलाला विचारलं की बाळ, म्हणे तू इथे राहून जा ना. तो म्हणाला की नाही, मी इथे राहिलो तर तुमच्या आश्रमाला काही अनिष्ट होईल, कारण मी अशुभ नक्षत्रावर जन्माला आलेलो आहे. तेव्हा ते म्हणाले, अरे तू काळजी करू नको, हा रघुनाथाचा आश्रम आहे, इथे काही कुणाचं अमंगल होत नाही, तेव्हा तू राहा इथे. आणि त्याला प्रेमानं ठेवून घेतलं. आणि तुळशीचे झाडं वगैरे होती, त्याला म्हणे पाणी देत जा, ह्या सगळ्या झाडांना तू पाणी देत जा. आणि त्याला रामकथा ऐकायला बसवायचे, त्याला रामकथा शिकवायचे. तुळशीदास स्वतः त्यांच्या एका काव्यामध्ये लिहितात, मै पुनी निज गुरु सन सुनी रामकथा सो सुकरखेत. मै पुनी निज गुरु सन सुनी रामकथा सो सुकरखेत. म्हणजे मी पहिल्यांदा रामकथा माझ्या गुरुकडून सुकरखेतला ऐकलेली आहे, असं स्वतः तुळशीदास म्हणतात. आणि लहान मुलगा खूप चुका करायचा, पण मात्र गुरु त्यांना समजून सांगायचे पुन्हा पुन्हा. तुळशीदास म्हणतात, तदपि कही गुरु बारही बारा
तदपि कही गुरु बारही बार. आम्ही चुका करायचो, पण पुन्हा पुन्हा माझे गुरु मला सांगायचे, समजून द्यायचे. आणि अशा प्रकारे तो मुलगा वाढायला लागला. त्या भागामध्ये अवधी भाषा होती. 7.5 वर्षामध्ये त्याचं उपनयन करण्यात आलं आणि तो तुळशीच्या झाडांना पाणी वगैरे द्यायचा म्हणून त्याचं नाव त्यांनी तुळशीदास ठेवलं. हे नरहरिदासांनी दिलेलं नाव आहे. हा रामबोला होता पूर्वी, पण त्यांनी नाव दिलं तुळशीदास. त्याचा मुंज केली, उपनयन केलं आणि त्याला नाम दिलं, तिथे नाव दिलं तुळशीदास. आणि जवळजवळ 10 वर्ष तो त्या आश्रमात राहिला आणि रामकथा खूप चांगल्या प्रकारे शिकून घेतल्या गुरुकडून. त्यानंतर इतर पण शिष्य होते. त्या सगळ्यांची इच्छा झाली की आपण अजून काहीतरी शिकलो पाहिजे, तो आपण काशीला जाऊया. काशीला कुणाच्या पंडिताच्या हाताखाली आपण अजून जास्त शिकू, अजून विद्या ग्रहण करू. मग नरहरिदास सगळ्या शिष्यांना घेऊन काशीला गेले. काशीला गेल्यानंतर तिथे एक आश्रम होता, शेष सनातन. खूप महान पंडित होते. शेष सनातन खूप महान पंडित होते. त्यांना वेद वेदांत सगळं ज्योतिष्य वगैरे सगळं माहिती होतं. आता त्यांच्याकडे हे सगळे विद्यार्थी शिकू लागले. तर त्यामध्ये काही रामाचे भक्त होते, काही शिवाचे भक्त होते, काही कृष्णाचे भक्त होते. त्यामुळे तुळशीदासांवर त्या सगळ्यांचा प्रभाव पडलेला होता. आणि गुरु जे होते, जे शिकवायचे, ते शेष सनातन, त्यांना तुळशीदास खूप आवडला. खूप कुशाग्र बुद्धिमत्ता, हुशार मुलगा, आज्ञाधारक, सेवा करणारा. ते म्हणाले नरहरिदासांना की म्हणे या मुलाला माझ्याजवळ तुम्ही ठेवून द्या. मग नरहरिदास 2-3 वर्षानंतर तिथून इतर शिष्यांना घेऊन गेले आणि तुळशीदास म्हणे मला पण इथे अजून शिकायची इच्छा आहे, म्हणून तुळशीदासाला तिथे ठेवून दिलं. आणि तुळशीदासांनी तिथे 15 वर्षापर्यंत आपल्या गुरुकडून विद्या ग्रहण केली. वेद वेदांत, दर्शन शास्त्र, त्यानंतर ज्योतिष्य, संस्कृत ग्रामर, पाणिनीचं ग्रामर, ह्या सगळ्या विद्येमध्ये हा मुलगा पारंगत झाला. एकदम तरुण झाला. एक 28-29 वर्षाचा तरुण मुलगा बघा. आता सगळं शिक्षण पूर्ण झालं, पण अचानक गुरु वारले. आता गुरु गेल्यामुळे त्यांचं काशीवरचं जे आकर्षण होतं ते एकदम नाहीसं झालं. आतापर्यंत गुरुमुळे त्यांना काशीमध्ये आनंद मिळायचा, पण आता आपले गुरुच गेले, आता इथे राहून काय उपयोग. आपण एकदा घरी गेलो पाहिजे आणि बघितलं पाहिजे. म्हणून एकदा घरी गेले बघायसाठी. तर ते आपल्या गावामध्ये गेले, तारीखेड्यामध्ये गेले. कोणीही नाही. सगळे नातेवाईक, आईवडील सगळेच्या सगळे गेलेले होते. गेल्यानंतर त्यांनी बघितलं, अरे मी त्या आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे. आता मी एवढी विद्या ग्रहण केली, काशीला ग्रहण केली विद्या सगळी, आणि मी ते आलेलो आहे, पण कुणीही मला भेटत नाही. त्यावेळेस एक तिथे त्यांच्या वडिलांचे मित्र आत्माराम जे होते, त्यांचे मित्र दीनानाथ पाठक, ते बाजूच्या गावाला राहायचे, पण त्या दिवशी ते त्या गावामध्ये काही कामासाठी आलेले होते. आता भेट झाली यांची आणि हा सांगतो तुळशीदास की मी इथे आलो, सांगितली आपली ही कथा. अरे तू काय आत्मारामचा मुलगा आहे का? म्हणे हो, मी त्यांचाच मुलगा आहे. अरे म्हणे मग तू आता परत आला, छान झालं. म्हणे आता गृहस्थी कर आणि संसार चांगला कर आणि राहा. म्हणे मी फक्कड, माझ्याकडे काहीही नाही, माझ्याशी विवाह कोण करणार, मला मुलगी कोण देणार. अरे म्हणे तू आता एवढा विद्वान झालेला आहे, एवढी विद्याग्रहण केलेली आहे, पंडित आहे, तू रामकथा करतोस, तुला कोणीही मुलगी देईल. म्हणे चल म्हणे माझ्या गावला. ते त्याला स्वतःच्या गावाला घेऊन गेले. त्यांची लग्नाची मुलगी होती रत्नावली. म्हणे ही बघ माझी पण लग्नाची मुलगी आहे, मी तुला द्यायला तयार आहे, या रत्नावलीशी तू म्हणे विवाह कर. आणि तुळशीदासांनी आनंदाने त्या रत्नावलीशी विवाह केला. मग ते दीनानाथ पाठकांनी, त्यांचे सासरे होते, त्यांनी राजापूरमध्ये एक छानपैकी दुकान लावून दिलं कपड्याचं. आपल्या जावयाला कपड्याचं दुकान लावून दिलं, एक घर बांधून दिलं आणि तिथे तुळशीदास कपड्याचा व्यवहार करायचा, गावामध्ये शेती पण बघायचा आणि त्यानंतर रामकथा खूप चांगला करायचा. त्यामुळे चांगली समाजामध्ये प्रतिष्ठा मिळाली, नाव मिळालं, यश मिळालं, पैसा मिळाला आणि पत्नी अतिशय सुंदर आणि भक्तिमान अशी पत्नी मिळाली. अजून काय पाहिजे.
आता तुळशीदास त्यामध्येच रमले. पण बघा, भगवंताला भक्ताची काळजी असते. ते आपल्या भक्ताला कधीही असे बद्ध होऊ देत नाही. तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये असा एक टर्निंग पॉईंट आला की त्यांचं जीवन पूर्णपणे बदलून गेलं, आमूलाग्र बदलून गेलं. म्हणजे असं असं होतं कधीकधी, म्हणजे जीवनाची दिशा एकदम बदलून जाते. आता बघा ना, त्यांचं जीवन एका सरळ रेषेमध्ये जात होतं आणि छान सगळ्या सुविधा होत्या, पण पत्नीवर खूप आसक्त. 1 मिनिटसुद्धा पत्नीशिवाय राहू शकत नव्हते, एवढी पत्नीवर आसक्ती. आता एक दिवस पण ती नसली तर त्यांना करमत नव्हतं. वडील आजारी होते, दीनानाथ पाठक. भाऊ आला, बहिणीला म्हणते की वडील खूप आजारी आहे, त्यांना भेटायला चल. आता तुळशीदास त्यावेळेस घरी नाही. तुळशीदासांना न विचारता पत्नी आपल्या माहेरी निघून गेली वडिलांना बघायला. 2-3 दिवस तिथे राहणार आणि परत येणार. जेव्हा तुळशीदास घरी आले, बघितलं पत्नी नाही, रत्नावली घरामध्ये नाही. लिहून ठेवलेलं आहे की मी 3-4 दिवसांनी परत येते, माझे वडील फार आजारी आहे, त्यांना बघायला जाते. पण ह्या तुळशीदासांना एक दिवस पण तो विरह सहन झाला नाही. लगेच रात्री पाऊस येत होता, त्या पावसामध्ये रात्री निघाले. मध्ये यमुना नदी पोहून गेले आणि तिथे रत्नाकलीकडे पोहोचले. त्या पत्नीनं बघा, रात्री 12 वाजता आपला पती आलेला आहे, आपले घरचे लोक काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील, तिलाच लाज वाटायला लागली. तर तिनं त्यांचा धिक्कार केला आणि तिच्या वाणीद्वारे एक दोहा बाहेर पडला. म्हणजे बघा, भगवंतच कसे बोलतात, जणू काही भगवंत तिच्या वाणीद्वारे बोलत आहे आणि तिला म्हणजे तुळशीदासांचे गुरु होऊन त्याला मार्गदर्शन करत आहे. तेव्हा ती पत्नी म्हणते, अस्ति चर्ममय देह मम तामय जैसी प्रीती वैसी जो श्री रामपर होती न तो भवभीती. तिनं हा दोहा तिथे म्हटला. कबीरदासाने तुळशीदासांना सांगितला की अस्ति चर्ममय देह मम, हा माझा देह जो आहे तो हाडा मांसाचा बनलेला आहे आणि तामय जैसी प्रीती, त्यावर तुमचं एवढं प्रेम आहे. तैसी जो श्री रामपर होती, तशी प्रीती जर तुमची भगवान रामचंद्रावर जर असती तर काय झालं असतं, न तो भवभीती, तुम्ही भवसागर पार करून गेला असता, तुम्हाला या भवसागरामध्ये कशाची भीती राहिली नसती. या हाडा मांसावर जेवढं प्रेम करता तेवढं भगवंतावर जर केलं असतं, तुमचा बेडा पार झाला असता. आता हे शब्द त्यांच्या हृदयाला जाऊन भिडले. बघा, जीवनाची दिशा कशी बदलते. आणि त्यांच्या मनामध्ये ते सगळे विचार यायला लागले. अरे, आपले गुरु नरहरिदास, त्यांच्याकडून आपण रामकथा शिकलो, काशीला गेलो, एवढं सगळं आपण नॉलेज केलं, संपादन केलं, आणि खरोखर आपण किती संसारामध्ये आसक्त झालेलो आहेत. त्यांना फार वाईट वाटलं. ते स्वतः म्हणतात एका ठिकाणी की माझ्याच पत्नीमुळे हमतो चाखा प्रेमरस पत्नी के उपदेश. आता बघा, तुळशीदास स्वतः म्हणतात, हमतो चाखा प्रेमरस पत्नी के उपदेश. पत्नीच्या उपदेशामुळे मला तो रामरस चाखायला मिळाला. म्हणजे शेवटी पत्नीच त्यांची गुरु झाली. आणि ते शब्द ऐकून त्यांच्या मनामध्ये एकदम वैराग्याचा निर्मिती झाली. म्हणजे त्यांच्या आतलं वैराग्य एकदम बाहेर आलं. त्यांना कळलं की आपण भटकलो आहे, हे आपण काय करतो आहे. त्या पत्नीच्या शब्दांनी त्यांना एकदम जागं केलं, जागृत केलं आणि त्यांच्या मनामध्ये प्रचंड वैराग्य निर्माण झालं आणि तिथून ते निघून गेले. आता निघून गेल्यानंतर ते भगवंताला प्रार्थना करतात की मी कुठे डुबलेलो होतो आणि ह्या गोष्टी तर मला पाहिजे नाही, आणि भगवंत तुम्हाला ह्या कशाला दिल्या. ती प्रार्थना आपण एका गाण्याच्या माध्यमातून ऐकूया. म्हणजे त्यांच्या मनातले भाव आपल्याला कळेल. हे गाणं जेव्हा आपण ऐकू, त्या गाण्याच्या माध्यमातून त्यांच्या मनामध्ये त्यांना काय म्हणायचं आहे ते आपल्याला कळेल. तेव्हा आपण हे गाणं ऐकू आणि त्यानंतर पुन्हा आपला प्रवास सुरू करू. तुळशीदासांच्या जीवनामधला प्रवास आपला सुरू होईल. तेव्हा
त्यांच्या मनातले विचार बाहेर पडतात की मी तर एवढा सगळा पंडित आणि रामकथा जाणणारा, लहानपणापासून मी रामाचा भक्त, पण हे काय झालेलं आहे देवा. आणि बघा काय म्हणतात तुलसीदास. ऐसी चीजें मत दो राम जी जिससे बढ़े अभिमान. ऐसी चीजें मत दो राम जी जिससे बढ़े अभिमान. द्वार तेरे मैं खड़ा भिखारी मांग भक्ति वरदान. ऐसी चीजें मत दो राम जी जिससे बढ़े अभिमान. दो दिन का यह देह सुख और झूठा है अभिमान. दो दिन का यह देह सुख और झूठा है अभिमान. काल पाश से मुक्त करेगा केवल तारक नाम. ऐसी चीजें मत दो राम जी जिससे बढ़े अभिमान. ऐसी विद्या मत दो राम जी जिससे भूले भगवान. ऐसी विद्या मत दो राम जी जिससे भूले भगवान. एक बिंदु तेरे प्रेम का प्रभु तुच्छ करे धनमान. ऐसी चीजें मत दो राम जी जिससे बढ़े अभिमान. सारा जीवन चरण समर्पण राम जी मैं नहीं हूँ मेरा. सारा जीवन चरण समर्पण राम जी मैं नहीं हूँ मेरा. जो करना सो कर ले मुझसे दास सदा हूँ मैं तेरा. ऐसी चीजें मत दो राम जी जिससे बढ़े अभिमान. द्वार तेरे मैं खड़ा भिखारी मांग भक्ति वरदान. ऐसी चीजें मत दो राम जी जिससे बढ़े अभिमान. तर आपण बघितलं की तुलसीदासाच्या मनामधला भाव. हे गाणं तुम्हाला ऐकायचं असेल तर आपलं RKM भक्ती संगीत
ही जी चॅनल आहे त्यामध्ये भावांजलीची जी प्लेलिस्ट आहे त्यामध्ये हे गाणं तुम्हाला वेगळं ऐकायला मिळेल. तेव्हा अशा प्रकारे घरून निघाले आणि मग प्रयागला गेले. प्रयाग, काशी, चित्रकूट आणि अयोध्या ह्या 4 ठिकाणी त्यांनी जास्तीत जास्त दिवस वास केला. त्यानंतर त्यांनी 4 धाम केले. द्वारका, जगन्नाथपुरी, रामेश्वर आणि बद्रीनाथ या 4ही ठिकाणी गेले. मानस सरोवर पण त्यांनी बघितलं, म्हणून त्यांनी आपल्या काव्याला नाव दिलेलं आहे रामचरित मानस. त्याचं पण त्यांनी सुंदर वर्णन केलं आहे. तेव्हा अशा ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी तीर्थभ्रमण केलं, साधना केली. जास्तीत जास्त वेळ ते ह्या 4 ठिकाणीच घालवायचे. अयोध्येला जन्माच्या वेळेस रामनवमीला अयोध्येला राहणार. ते काही दिवस ते काशीला येऊन राहणार, काही दिवस चित्रकूटला येऊन राहणार. पण त्यांनी तपस्या केली मात्र चित्रकूटावर. तिथे राहून त्यांनी कठोर तपश्चर्या केली. तिथे एक आख्यायिका पण आहे, जे चित्रकूटावर तपस्या करताना ते कधीकधी रामकथा करायचे. आता रामकथा करताना त्यांच्या रामकथेला एक व्यक्ती सगळ्यात पहिले यायची आणि सगळ्यात शेवटी जायची. आणि ती व्यक्ती तिच्या म्हातारी होती आणि कुष्ठरोग झालेला होता. त्यामुळे ती मागेच बसायची, सगळ्यात पहिले येऊन मागे बसायची आणि मागूनच सगळ्यात शेवटी निघून जायची. तुळशीदासांनी ओळखलं की ही व्यक्ती म्हणजे साक्षात हनुमान आहे. जिथे रामकथा तिथे हनुमान असणारच. आणि एवढ्या भक्तिपूर्ण भावपूर्ण रामकथा करायचे. तेव्हा एक दिवस तुळशीदासांनी त्यांचे पाय पकडले. म्हणे, मी ओळखलं तुम्ही हनुमानजीच आहात, मला रामाचं दर्शन करून द्या. हनुमानजी काही केलं मानायला तयार नव्हते, आपली ओळखच देत नव्हते. पण जेव्हा एवढी भक्ती बघितली तुळशीदासांची तेव्हा ते प्रगट झाले. आणि ते म्हणे, ठीक आहे, उद्या तू अमुक अमुक ठिकाणी तिथे मंदाकिनी नदी आहे चित्रकूटला, तिथे किनाऱ्यावर बस आणि म्हणे ते जातील, बघ म्हणे त्यांना. तुळशीदासजी तिथे गेले, बसले आणि डोळे बसून ध्यान करायला लागले. आता ध्यान करता करता समोरून घोड्यावर बसून 2 राजकुमार निघून गेले. हनुमानजी आले, विचारलं, अरे बघितलं का? नाही नाही म्हणे, बघितलं नाही, मी तर म्हणे ध्यान करतो. अरे म्हणे, तुझ्या समोरूनच ते गेले म्हणे घोड्यावर बसून. अच्छा ठीक आहे म्हणे. नाही मला त्यांना स्पर्श केला करता आला पाहिजे म्हणे. तर ठीक आहे म्हणे, उद्या पुन्हा म्हणे ते येतील म्हणे. आणि दुसऱ्या दिवशी ते चंदन घासत होते आणि अशा वेळेस रामजी आले. आणि चंदन घासता घासता त्यांना म्हणाले की, अरे माझ्या कपाळावर थोडा चंदनाचा टिका लाव. तेवढ्यात हनुमंताने सावध केलं, रामचंद्र आहे बरं का, सोडू नको आता तरी. आणि जसं हनुमंताने सावध केलं, त्यांनी भगवंताचे पाय पकडले आणि गदगद झाला, भगवंताला ओळखलं. आणि मग रामचंद्र पण प्रसन्न झाले आणि टिळा लावणं विसरूनच गेला. तेव्हा स्वतः भगवान रामचंद्रांनी स्वतःच्या हाताने स्वतःच्या डोक्यावर आणि तुळशीदासाच्या डोक्यावर पण टिळा लावला, कपाळावर, आणि मग अदृश्य झाले. म्हणजे ही आख्यायिका जेव्हा ते तिथे होते चित्रकूटावर तेव्हा ही आख्यायिका सांगण्यात येते की अशा प्रकारे त्यांना दर्शन झालं होतं रामजीचं. अच्छा, त्यानंतर त्यांनी तिथे खूप तपस्या केली आणि तपस्या करून द्वैत अद्वैत दोन्ही अनुभूती त्यांना तिथे झाल्या. त्यांची मुख्य तपस्या भूमी म्हणजे चित्रकूटच होती. चित्रकूटाबद्दल ते खूप छान लिहितात. त्यांनी ज्या ठिकाणी त्यांनी साधना केली त्या साधनेच्या ठिकाणाबद्दल त्यांनी लिहिलं आहे की, पयनहाई फलखाई जपू रामनाम शटमास, सगुण सुमंगल सिद्धी सब करतल तुलसीदास. तर ते इथे काय म्हणतात, पयनहाई म्हणजे मंदाकिनीच्या पाण्यात स्नान करून, फलखाई नुसते फळं खाऊन, जपू रामनाम जर कोणी रामनाम जपेल, किती दिवस? फक्त 6 मास, षटमास. म्हणजे मंदाकिनीमध्ये स्नान करून फळमुळं खाऊन जर कोणी साधक 6 महिनेपर्यंत चित्रकूटाला भगवंताच्या नामाचा जप करेल, त्याला काय होईल? सगुण सुमंगल सिद्धी सब करतल तुलसीदास. त्या सगुण स्वरूप रामचंद्राचं त्याला दर्शन होईल.
म्हणजे चित्रकूटाचा महिमा त्यांनी किती सांगितलेला आहे बघा. म्हणजे चित्रकूटाला किती महत्त्वाचं स्थान आहे की तुळशीदास म्हणायचे की अजूनही राम, लक्ष्मण आणि सीता चित्रकूटावरच वास करतात. त्यांना तिथे भरद्वाजाचं दर्शन झालं, याज्ञवल्काचं दर्शन झालं. म्हणजे ते म्हणतात की कुणी जर 6 महिने फळमुळं खाऊन मंदाकिनीमध्ये स्नान करून जर 6 महिने भगवंताचं नामस्मरण केलं, रामचंद्राचं नामस्मरण केलं, तर 6 महिन्यामध्येच त्याला भगवंताच्या सगुण रूपाचं दर्शन होईल, अशी खात्री स्वतः तुळशीदास देतात. त्यांनी म्हणजे चित्रकूटाबद्दल बरंच काय म्हटलेलं आहे. तर त्यांना तिथे प्रेरणा मिळाली, त्यांना भगवंताचं दर्शन झालं आणि एवढंच नाही तर त्यांना निर्गुणाचं पण दर्शन झालं. एका ठिकाणी म्हणतात चहूदिसी एक रस राम, म्हणजे त्यांचा अनुभव काय होता, चहूदिसी एक रस राम, सगळीकडे त्यांनी रामाला बघितलं. म्हणजे शेवटी अद्वैताचा पण अनुभव झाला. त्यांना कोणीतरी विचारलं की तुम्ही जो राम म्हणता तोच राम वेदांताचा ब्रह्म आहे का? तेव्हा ते काय म्हणतात बघा. ते म्हणतात अगुण अरूप अलख अज जोई, अगुण अरूप अलख अज जोई, भगवत प्रेम रस सगुण सो होई, भगवत प्रेम वस सगुण सो होई, जो गुण रहित सगुण सोई कैसे, जैसे हिम उपल विगल नाही जैसे. ते म्हणतात की अगुण, अरूप, अलख आणि अज, जे ब्रह्म आहे ते कसं आहे, अगुण आहे, निर्गुण आहे, अरूप आहे, रूप नाही आहे, अलख म्हणजे निरंजन आहे, आणि अजन्म आहे. तर जे परब्रह्म आहे की ज्याला जन्म नाही, ज्याला मृत्यू नाही, जे निरंतर आहे, पवित्र आहे, शुद्ध आहे, कायम राहणार आहे आणि निर्गुण निराकार आहे, त्याच ब्रह्माने भगवत प्रेमवस सगुणस होई, भगवंताच्या भक्तीमुळे त्याच ब्रह्माने रामचंद्र रूपामध्ये आकार घेतलेला आहे. त्याचं उदाहरण देतात की जसं पाणी आणि बर्फ, त्या थंडीमुळे पाण्याचा बर्फ होतो, त्या भगवंताच्या भक्तिरूपी थंडीमुळे त्या निर्गुण निराकाराचा बर्फ होतो, आणि पुन्हा तो ज्ञानसूर्य उगवला की तो बर्फ पुन्हा पाणी होतो. म्हणजे पाणी आणि बर्फ वेगळा नाही, परंतु भक्ताच्या भक्तीमुळे वश होऊन तेच निर्गुण निराकार ब्रह्म सगुण साकार रूपामध्ये आपल्यासमोर प्रगट झालेलं आहे, आणि तेच भगवान रामचंद्र आहेत असं तुळशीदास म्हणतात. म्हणजे ते सगुण आणि निर्गुण असं दोन वेगळं करत नाही. तेच ब्रह्म भक्तांच्या कल्याणासाठी भक्तानुकंपा धृतविग्रहम वै, निरंजनम नित्यम अनंतरूपम, तेच निरंजन नित्य अनंतरूपम भक्तानुकंपा धृतविग्रह, भक्तांवर अनुकंपा करण्यासाठी विग्रह धारण केलेला आहे. ईशावतारम परमेशमिड्यम श्रीरामकृष्णम शिरसा नमामः. आपण पण म्हणतो, अभिधानजी पण म्हणतात की भगवान रामकृष्ण असो तेच ब्रह्म आहे, पण भगवंताच्या प्रेमामुळे त्यांनी हे रूप धारण केलेलं आहे. जसे रामचंद्राने रूप धारण केलं, भगवान कृष्णाने केलं, तसंच रामकृष्णाने पण ते निर्गुण निराकार ब्रह्माने पण इथे विग्रह धारण केलेला आहे भक्तांवर अनुकंपा करण्यासाठी. तिथे त्यांना स्वप्नामध्ये शिवाचं दर्शन झालं, भगवान शंकराचं दर्शन झालं, आणि भगवान शंकराने सांगितलं की तुला भगवान रामचंद्राच्या जीवनावरती चरित्र लिहायचं आहे, भगवान रामचंद्रांचं चरित्र लिहायचं आहे, ते पण हिंदी भाषेमध्ये आणि सगळ्या लोकांना समजेल असं. तिथे त्यांना त्या स्वप्नामध्ये आदेश मिळाला, आणि मग तिथे त्यांनी आपला सगळा आता साधकाचा प्रवास संपवला. जवळजवळ 10-12 वर्षे साधना केली, कठोर साधना केली, आणि 1574च्या रामनवमीला मार्च महिन्यामध्ये ते सरळ अयोध्येला गेले, आणि अयोध्येला शरयूच्या तीरावर बसून त्यांनी रामचरितमानस लिहायला सुरुवात केली. प्रेरणा कुणाची होती? भगवान शंकराची होती. भगवान शंकराची प्रेरणा घेऊन ते अयोध्येला गेले, शरयू तीरावर तिथे बसले, आणि तिथे त्यांनी रामचरितमानस लिहायला सुरुवात केली. त्यांनी तिथे पहिले सुरुवातीचे 3 स्कंद लिहिले.
त्यानंतर त्यांचं जे लिखाण होतं ते अवधीमध्ये होतं आणि तिथल्या पंडितांना ते आवडत नव्हतं, कारण त्यावेळेस संस्कृत भाषा एवढी काही प्रचलित होती की कोणतंही धार्मिक लिखाण जर करायचं असेल ते संस्कृत भाषेमध्येच केलं पाहिजे, दुसऱ्या भाषेमध्ये कोणीही मान्य करायला तयार नव्हतं. तेव्हा त्यांनी संस्कृतमध्ये न लिहिता अवधी भाषेमध्ये लिहायला सुरुवात केली आणि त्यांचा दृष्टिकोन विशाल होता. ते रामही मानायचे, शिवही मानायचे, कृष्णही मानायचे, सगळे मानायचे, असे ते एक घेई नव्हते. तेव्हा त्यामुळे तिथले जे सांप्रदायिक लोक होते त्यांचा विरोध त्यांना पत्करावा लागला. त्यामुळे 3 तिथे स्कंद लिहिल्यानंतर त्यांना ती अयोध्या सोडावी लागली. अयोध्या सोडून ते काशीला आले आणि बाकीचे जे 4 खंड आहे, 4 स्कंद आहे, तर त्यांनी तिथे काशीला येऊन त्याचं लिखाण केलं. आता काशीला आल्यानंतर त्यांनी ते पूर्ण संपवलं आणि रामचरितमानस ते लोकांना रामकथा सांगायला लागले. आणि काशी म्हणजे शिवाची जागा. स्वाभाविकच जे शैव आहेत, जे शिवाचे भक्त आहेत, त्यांना ते कसं पटणार? अरे या काशीमध्ये शिवाचा प्रचार करायला पाहिजे, तर हा रामाचा प्रचार करतो. त्यांच्या विरोधामध्ये खूप लोक उठले, जे त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. आता काय करणार? म्हणजे काशीला गेले ते, कारण भगवंताच्या आदेशाने त्यांनी ते लिहिलं, काशीला संपवलं, काशीला राहून त्यांनी ते संपवलं आणि हे प्रचार करायला लागले. त्यांनी काशीला राहूनच आपलं सगळं साहित्य त्यानंतरचं लिहिलेलं आहे. विनयपत्रिका आहे, कवितावली आहे, दोहावली आहे, गीतावली आहे, हनुमान चालिसा आहे. त्याने कितीतरी साहित्य काशीमध्ये राहून लिहिलेलं आहे. तिथे संकटमोचन हनुमानाचं मंदिर आहे, ते मंदिर त्यांनी उभं केलेलं आहे. त्यांनी 12 मंदिरं बांधलेली आहेत. त्यांचे जे हनुमान जे होते त्यांचे दैवत होते आणि ते कोणीही त्यांना काही प्रश्न विचारायला आले की ते सांगायचे की तुम्ही हनुमंताचं मंदिर बांधा, हनुमंताचा विग्रह स्थापन करा, सगळे तुमचे संकट दूर होतील. आता अशा प्रकारे काशीमध्ये आपण बघतो की काशीमध्ये ते राहायचे आणि सगळं आपलं साहित्य लायचे. ते म्हणतात काशीमध्ये, बासरी ढाकनिके ढका रजने चहुदिसी चोर शंकर निजपुर रखिये चिते सुलोचन कोर. ते स्वतः एका दोह्यामध्ये म्हणतात, दिवसा भामटे माझ्या भोवती असतात आणि रात्री चोर मला घेरून असतात. शंकरा तुझ्या या नगरीत माझ्यावर कृपाळू दृष्टी असू दे. कारण दिवसभर हे भामटे म्हणजे पंडित त्यांच्याशी तर्कविचार वादविवाद करायसाठी त्यांच्या मागे पडलेले असायचे की हे तू लिहिलंच कशाला, हे तू लिहिलंच कशाला. आणि रात्री तेच पंडित चोरांना पाठवायचे की त्या रामचरित मानसाने सगळं साहित्य चोरी करून घेऊन या. आता बघा, म्हणजे संतांना किती कष्ट भोगावे लागतात. त्या रामचरित मानसाचं रक्षण करणं केवढं कठीण झालं. त्यांचे एक खूप भक्त होते, एकनिष्ठ भक्त होते, तोडरमल जमीनदार होते. त्यांनी सगळ्या लिखाणाची एक एक कॉपी त्या तोडरमलला दिली आणि तोडरमलला सांगितलं की तू हे तुझ्याजवळ असू दे. त्यानंतर ते प्रल्हाद घाटावर एका गोपाळकृष्णाच्या मंदिरामध्ये राहू लागले. तिथले एक भक्त होते जोशी, त्यांनी त्यांना तिथे आपल्या मंदिरात ठेवून घेतलं, त्या मंदिरात राहू लागले. सगळं साहित्य त्यांच्याजवळ होतं त्यावेळेस. तेव्हा रात्री चोर आले. एक आख्यायिका आहे की चोर आले आणि त्या मंदिरात शिरले आणि त्या मंदिरातलं काही सोनं नाणं वगैरे घेतलं आणि तुळशीदासांचे ग्रंथही घेतले असतील आणि ते पळायला लागले. त्यांनी बघितलं दरवाजावर 2 दारवान तिथे उभे आहेत. आता ते बघतात की ते सुरक्षा रक्षक दरवाजावर उभे आहे बंदुका घेऊन. दुसऱ्या दरवाजावर गेले, तिथे पण बघितलं की 2 सुरक्षा रक्षक उभे आहे. तिसऱ्या दरवाजावर, 4ही दरवाजावर दिसलं की 2 तिथे सुरक्षाकर्मी आहे, बंदूक घेऊन उभे आहेत. ते घाबरले, रात्रभर तिथेच राहिले. सकाळी तुळशीदास आले, अरे काय तुम्ही इथे कशासाठी आलात? नाही म्हणे, आम्ही हे चोरी करायला आलो आणि घेऊन चाललो होतो, पण म्हणे तुमच्या मंदिराच्या दरवाजावर म्हणे ते 2 हे होते म्हणे सुरक्षा रक्षक, त्यांनी आम्हाला आतमध्ये म्हणजे बाहेर जाऊच दिलं नाही म्हणे. कसे होते सांगितलं की असा एक अशा रंगाचा होता, एक अशा रंगाचा होता. तुळशीदासांनी ओळखलं की साक्षात राम लक्ष्मणाने त्यांचं रक्षण केलं. ते 2 चोर जे होते ते भक्त झाले नंतर.
म्हणजे भगवंताने त्यांचं रक्षण केलं ही आख्यायिका आहे. त्यांच्या जीवनामध्ये ही घटना काशीला घडलेली आहे. त्यानंतर मग पंडितांनी ठरवलं की जोपर्यंत भगवान शिव मान्यता देत नाही तोपर्यंत आम्ही मानणार नाही. मग सगळे ग्रंथ खाली ठेवले. रामचरितमानस त्याच्या खाली ठेवला. त्याच्यावर वेद उपनिषद सगळे ग्रंथ ठेवले आणि मंदिरात, शिवाच्या मंदिरात ठेवून दिले. सकाळी मंदिर उघडून बघितलं तर सगळ्यात वरती रामचरितमानस आलेलं होतं. मग तेव्हापासून सगळे पंडित शांत झाले आणि मग तुळशीदासजी तिथे आरामात आपलं जीवन जगू लागले. त्यांनी दुर्लक्ष केलं. मग त्यांचा त्रासही कमी झाला आणि हळूहळू त्यांनी आपलं लिखाण केलं. जे तोडरमल होते त्यांचा एक घाट होता, अशी घाट काशीमध्ये. त्या अशी घाटावर त्यांचं एक मंदिर होतं. शेवटी ते जेव्हा त्या गोपालकृष्णाच्या मंदिरात राहायचे तेव्हा काही वल्लभपंथी गोस्वामींनी विरोध केला, तुम्ही इथे नाही राहू शकत कृष्णाच्या मंदिरामध्ये. तेव्हा त्यांना काही जागा नव्हती दुसरी. तेव्हा तोडरमल त्यांचे भक्त त्यांनी त्यांच्या आपल्या अशी घाटावर घेऊन गेले आणि त्यांच्या तिथे मंदिरामध्ये त्यांना ठेवून घेतलं आणि शेवटपर्यंत तुळशीदासजी तिथेच राहिले. तिथे राहून सगळ्या साहित्याची रचना केली आणि 1623मध्ये त्यांनी तिथेच देह ठेवला. असी घाटावरतीच त्यांनी देह ठेवला. पण त्यापूर्वी त्यांनी एवढं सगळं कार्य केलं, सगळा भगवंताच्या नामाचा प्रचार केला आणि वयाच्या 91व्या वर्षी 1532ला जन्म झाला आणि 1623ला त्यांनी आपला देह ठेवला. पण या 91 वर्षामध्ये त्यांनी केवढं महान कार्य केलं. आता त्यांचे आपण थोडे उपदेश बघण्याचा प्रयत्न करूया, कारण आपल्याकडे वेळ फारच कमी आहे. तर इथे ते दोह्यामध्ये काय म्हणतात बघा. दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान, तुलसी दया न छाडिये, जब तक घट में प्राण. आता याचा अर्थ आपल्या सगळ्यांना माहीत आहे की दया धर्म का मूल आहे, म्हणजे धर्माचं मूळ काय आहे? दया. तुमच्या हृदयामध्ये प्राणीमात्राविषयी दया असू द्या. तुम्ही निर्दय आणि कठोर होऊ नका. तुमच्याकडून जेवढे होईल तेवढे तुम्ही त्यांना मदत करा. म्हणजे दया, मनुष्याला दयाच तर पाहिजे. हा मनुष्य जेव्हा दया सोडून देतो तेव्हा इतरांवरती अत्याचार करतो, इतरांचा घात करतो, कारण त्याचं हृदय कसं होतं? कठोर होतं. म्हणून इथे म्हणतात तुळशीदासजी, दया धर्म का मूल आहे, पाप मूल अभिमान. आणि अभिमान सगळ्या पापाचं मूळ आहे. मीच करत आहे, मीच सगळं काय आहे, हा मी जो आहे ना, तो सगळ्या पापांचं मूळ आहे. तुलसी दयानं छाडिये, जब तक घट में प्राण. जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत दया सोडू नका. नंतर रामनाम मनी दीप धरू, जीव दे हरिद्वार, तुलसी भीतर बाहेर हूँ, जो चाहसी उजियार. इथे तुळशीदासजी म्हणतात की तुम्हाला देहामध्ये आणि देहाच्या बाहेर जर प्रकाश पाहिजे असेल, उजेड पाहिजे असेल तर काय करा? जिव्हारूपी द्वार, हे जिव्हारूपी द्वार आहे आणि ते चौकट, तुमचे तोंड आहे ना, त्या तोंडाची चौकट आहे जिव्हा. त्या जिव्हारूपी चौकटीवर तुम्ही रामरूपी रत्न ठेवा. रामरूपी हिरा तुम्ही जिव्हारूपी चौकटीवर ठेवा. म्हणजे तो रामरूपी मणी तो आतमध्येही प्रकाश देईल आणि बाहेरही प्रकाश देईल. म्हणजे रामनामाचं महत्त्व ते सांगतात की रामनाम मणिदीप, मणिदीप म्हणजे हिरा. धरू जिह दे हरिद्वार, जे धरू कुठे ठेवायचा? जिव्हा. जिव्हा, देहरी म्हणजे चौकट आणि द्वार म्हणजे आपलं तोंड. हे तोंड आपलं द्वार आहे, चौकट आहे जिव्हा. आतही प्रकाश पडेल, बाहेरही पडेल. त्या जिभेवर तुम्ही रामरूपी मणी ठेवा. म्हणजे जिभेनं नेहमी रामाचं नाव घ्या. आत बाहेर सगळा प्रकाश तुम्हाला मिळेल. नंतर ते म्हणतात, सत्यवचन ईश्वर अधीनता, परस्त्री मातु समान, इसे हरी ना मिले तो तुलसी झूठ जबान. तुळशीदास म्हणतात की सत्यवचन, ईश्वर अधीनता, परस्त्री मातु समान, तीनच गोष्टी सांगतात की सत्याचं आचरण केलं पाहिजे. सगळ्यांनीच सांगितलं आपल्याला की ट्रूथ इज गॉड. जीवनामध्ये, आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करायची असेल तर सत्याचं आचरण केलंच पाहिजे. सत्यमेव जयते. खोटं बोलून आध्यात्मिक जीवन होत नाही. सत्य धर्माचा पाया आहे. तेव्हा सत्यवचन, ईश्वर अधीनता म्हणजे संपूर्णपणे भगवंताला शरण जाणं, आणि परस्त्री मातु समान, परस्त्रीला आपल्या मातेसमान आपण मानलं पाहिजे. कधीही पापाच्या वासनेनं आपण बघू नये स्त्रियांकडे.
ह्या 3 गोष्टी जर तुम्ही जीवनामध्ये आचरण केल्या तर इसे हरी ना मिले तो तुलसी झूठ जबान. जर आचरण करून तुम्हाला जर हरी मिळाला नाही तर माझी जमान खोटी होईल, माझं वचन खोटं होईल, असं तुलसीदास म्हणतात. तुलसी साथी विपत्ती के विद्या विवेक विनय साहस सुकृती सुसत्य व्रत राम भरोसे एक. इथे तुलसीदास म्हणतात की तुलसी साथी विपत्ती के, तुमच्या विपत्तीमध्ये तुमचे 7 जण साथी आहेत. जेव्हा तुमच्यावर संकट येतं तेव्हा तुम्हाला साथ कोण देणार आहे? विद्या, तुमचं ज्ञान, विवेक, तुमच्या बुद्धीमध्ये असलेला विवेक, चांगलं काय वाईट काय ओळखण्याची क्षमता, विनय, नम्रता, ह्युमिलिटी, जर 3 असेल तर काय उपयोग, आणि साहस, कोणत्याही संकटाचा साहसाने सामना केला पाहिजे, घाबरून पळून जायचं नाही. साहस, सुकृती, चांगले कर्म, सुसत्यव्रत, सत्यवचन, आणि राम भरोसे एक, आणि भगवंतावर भरोसा, भगवंतावर विश्वास. ह्या 7 गोष्टीच आहे की ज्या तुम्हाला विपत्तीच्या समयी, संकटाच्या समयी मदत करू शकतात. त्यानंतर रामचरितमानसाचा सार काय आहे आपण जर थोडक्यात बघितलं तर रामचरितमानस आपल्याला काय सांगतं. पहिलं त्याचं सूत्र आहे, राम नामक एक सत्ता व अस्तित्व आहे. म्हणजे तुलसीदास म्हणतात की राम नाम रूपी एक सत्ता आणि अस्तित्व आहे. म्हणजे विश्वास ठेवा की भगवंताचं अस्तित्व आहे. दुसरं, ती सत्ता कशी आहे? प्रेममय, कृपामय व करुणामय आहे. ती सत्ता प्रेममय, कृपामय आणि करुणामय. ते निर्गुण निराकार ब्रह्म जेव्हा साकार होतं ते कशामुळे होतं? ते प्रेमामुळे होतं. प्रेम, करुणा, कृपा करण्यासाठी ते सगुण साकार आकार घेतं. तेव्हा करुणामय आहे, प्रेममय आहे आणि कृपामय आहे. त्याच्या रूपाला अभिव्यक्त व मूर्त करण्यासाठी रामकथा ही परिपूर्णपणे अनुरूप आहे. म्हणजे त्या अस्तित्वाला जाणून घेण्यासाठी किंवा सगुण साकाराचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही रामकथा ऐकली पाहिजे. हेच तुला सांगायचं आहे की रामकथा म्हणजे भगवंताचं चिंतन, भगवंताच्या लीलांचं चिंतन. त्यामुळे काय होईल? तुमच्या मनामध्ये भगवंताविषयी भक्ती निर्माण होईल. तेव्हा रामकथा श्रवण करणं हे श्रवण महात्म्य आहे की भगवंताच्या कथाचं श्रवण मनन करणं, त्यामुळे आपलं मन पवित्र होतं. म्हणून तर म्हटलं आहे भागवतामध्ये, तव कथामृतम, भागवता कसं आहे? तव कथामृतम तप्त जीवनम. तुमच्या कथा भगवंता अमृतासारख्या आहे. तप्त जीवन, ज्यांचे संसारामध्ये पोळलेले आहे त्यांच्यासाठी ते अमृत आहे. तव कथामृतम तप्त जीवनम कविबिरीडतम कल्मशापाम श्रवणमंगलम श्रीमदाततम. नुसतं श्रवण केल्याने जीवाचं मंगल होतं, सगळे पाप नष्ट होतात. तेव्हा इथे त्यांनी म्हटलं आहे की त्याच्या रूपाला अभिव्यक्त करण्यासाठी रामकथा हीच पूर्णपणे अनुरूप आहे. आणि राम हेच वेदांताचे निर्गुण निराकार ब्रह्म आहे. शेवटी त्यांनी आपल्याला सांगितलं की निर्गुण निराकार ब्रह्मच राम रूपामध्ये अवतीर्ण झालेला आहे. हा जरा थोडक्यात रामचरितमानसाचा सार. त्यामध्ये त्यांनी नवविधा भक्ती पण सांगितलेली आहे. ते म्हणतात की पहिली पायरी म्हणजे सत्संग. आध्यात्मिक जीवनामध्ये, भक्तिमार्गामध्ये आपल्याला प्रगती करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सत्संग. कारण संगतीचे खूप वाईट परिणाम होतात. वाईट संगतीनं मनुष्य बिघडतो. तेव्हा एक सत्संग पाहिजे. पहिली गोष्ट साधुसंग किंवा सत्संग. रामकथा श्रवण म्हणजे भगवंताच्या कथांचं श्रवण. गुरुसेवा, जीवनामध्ये गुरुला स्थान पाहिजे, गुरुवर भक्ती पाहिजे, गुरुवर श्रद्धा पाहिजे, गुरुची सेवा केली पाहिजे. म्हणजेच गुरुने दिलेली साधना, गुरुने सांगितलेली उपासना आपण प्रामाणिकपणे करायला पाहिजे. आणि रामगुणगान, रामाच्या गुणाचं आपण गान केलं पाहिजे. भजन आहे, अभंग आहे, सगळं ते आपण म्हटलं पाहिजे. नामजप, भगवंताच्या नामाचा जप. आत्मसंयम व सत्कर्मरती, स्वतःवरती संयम, स्वतःच्या मनावरती, इंद्रियावरती निग्रह आणि संयम. आणि हे जगत राममय बघून समदृष्टी. हो, हा राम सगळ्यामध्ये व्यापलेला आहे. जो राम दशरथ का बेटा वही राम घटघट में लेटा. अशा भावनेनं सगळ्यांप्रती समदृष्टी ठेवणं, भेदभाव न करणं,
हा ब्राह्मण आहे, हा क्षुद्र आहे, हा वैश्य आहे, हा स्त्री आहे, हा पुरुष आहे, हा गरीब आहे, हा श्रीमंत आहे, भेदबुद्धी नको. कारण सगळ्यामध्ये तो एक रामच विराजमान आहे अशी दृष्टी ठेवायला पाहिजे. आणि संतोष व परनिंदा न करणे, मनामध्ये नेहमी समाधान आणि इतरांची निंदा न करणे, आणि हर्ष विषादातीत मनोवस्था, म्हणजे हर्ष आणि विषाद या दोन्हीच्या पलीकडे जाणं. ती नवविधा भक्ती पण रामचरितमानसामध्ये सांगितलेली आहे. ही 4 तत्त्व पण सांगितलेली आहे. आणि त्यांनी खूप सुंदर सुंदर भजनं लिहिलेली आहेत. जानकीनाथ सहाय्य करे जब कोण बिगाड करे नर तेरो. जेव्हा जानकीनाथ तुला सहाय्य करायला आहे, तुला कोण बिगाड करू शकतो? हे नक्षत्र ग्रह तारे वगैरे तुझं काही बिघडवू शकत नाही. हा शनी मंगळ वगैरे तुझं काही करू शकत नाही, कारण जानकीनाथ आहे. आणि त्यानंतर ते खूप दर्दभर त्यांचं हे आहे, गाणं आहे की ते मनुष्याच्या जीवनाचं चित्र डोळ्यासमोर उभं करतात की रामा बघ, माझं आयुष्य संपत आलं, पण माझी ममता काही अजून गेली नाही, माझी आसक्ती गेली नाही. ते गाणं आपण बघूया आणि मग आपण आपल्या चिंतनाला विराम देऊया. तेव्हा ते काय म्हणतात? ममता तू न गई मेरे मनते, ममता तू न गई मेरे मनते, पाके केस जन्म के साथी, लाज गई लोकनते, तन थाके कर कंपन लागे, ज्योति गई नयनते, ममता तू न गई मेरे मनते, ममता तू न गई मेरे मनते. ते काय म्हणतात? पाके केस जन्म के साथी, लाज गई लोकनते, म्हणजे माझ्या जन्मासोबत आलेले माझे हे केस, आता हे केस पिकलेले आहे, पांढरे झालेले आहेत. जन्माला आलो तेव्हा हे काळे होते, जन्माचे साथी केस आता हे पांढरे झालेले आहेत. त्यामुळे आता मला लोकांची लाज वाटते. आजकाल कोणाला लाज वाटत नाही, पांढऱ्याचे काळे करून घेतात. तुळशीदास यावेळेस नाही आहे, त्याने बघितलं असतं लोक काय करतात. आता लाज वगैरे कोणाला वाटत नाही, पांढरे झाले ना तर ठीक आहे, काळा रंग लावून काळे करून घेतात. पण इथे म्हणतात की पाके केस जन्म के साथी, लाज गई लोकनते, तन था के कर कंपन लागे, ज्योति गई नयनते. आता माझं शरीर थकलेलं आहे, तन था के, आणि हात असे कापत आहे. आता म्हातारा झालो आहे मी, हे शरीर दुर्बल झालं आहे आता, आणि डोळ्याची दृष्टी पण गेलेली आहे, डोळ्याची ज्योती पण गेलेली आहे. आता मला दिसतही नाही, माझे हात कापत आहे, माझे केस पांढरे झालेले आहे, शरीर थकलेलं आहे देवा, तरीही ममता काही माझ्यामधून गेलेली नाही आहे. सरवन वचनन सुनत काहू के, बल गये सब इंद्रियन ते. ते म्हणतात की सरवन वचनन सुनत काहू के, आता माझे कान गेले, आता कोणाचे शब्द ते ऐकत नाही, ऐकूच येत नाही. हे कानही बहिरे झाले, आता काय ऐकणार आहे, म्हातारपण आलं. सरवन वचनन सुनत काहू के, बल गये सब इंद्रियन ते, सगळ्या इंद्रियाचं बल आता गेलं. आता मी म्हातारा झालो, सगळं शरीर थकलं, डोळे कान सगळे गेले, आता ऐकू येत नाही. आणि नंतर टूटे दसन वचन नाही आवत, शोभा गई मुखनते, आता माझे दात पण तुटले, त्यामुळे मला बोलता पण येत नाही चांगलं, कसं तरी तोतडं बोलतो. आता आजकाल काय हे म्हणतात की शोभा गई मुखनते, आता माझ्या शहराची शोभाच गेली, चेहऱ्याची शोभाच गेली, कारण सगळे दातच पडले. आता सगळे दात पडले तर बघा तोंड कसं दिसते, असं दिसते, असं होऊन जाते. पण आजकाल लोक काय करतात, इम्प्लॅन्ट करतात. बघा हे आधुनिक मनुष्य विज्ञानाच्या बळावर काय करतो, तो आपलं म्हातारपण लपवण्याचा प्रयत्न करतो, केस पांढरेचे काळे करतो आणि दात इम्प्लॅन्ट करतो, नवीन दात लावून घेतो. त्याला म्हातारं व्हायचं नाही, त्याला जवानाच राहायचं आयुष्यभर. त्याला कळत नाही की शरीर म्हातारं झालं आहे, आता वेळ झालेली आहे भगवंताकडे जायची, आता तरी स्मरण केलं पाहिजे, त्याला आठवत नाही. बीत गए मेरे भजन बिनारे, एक सुंदर गाणं आहे. बालअवस्था खेल ग बाई, जब यौवंत मानद नाही, बीत गए दिन भजन बिनारे. तेव्हा तुळशी म्हणतात टूटे दसन वचन नाही आवत, शोभा गई मुखनते, कफपित बात कंठ पर बैठे, सुतही बोलावत करते, भाई बंधू सब परम पियारे, नारी निकारत घरते. आता माझ्या कंठावर वात पित्त आणि कफ बसलेले आहे,
आता मी काही बोलू शकत नाही, तेच बोलतात. म्हणजे ते बोलतात म्हणजे तुम्हाला कळते की मी कसं आहे. आता नेहमी खोकला असतोच, धड बोलता येत नाही. कारण वात, पित्त आणि कंठ इथे येऊन बसले, वात, पित्त आणि कफ. म्हातारपणामध्ये आपण बघतो या गळ्यामध्ये दाटतो तो कफ, बोलता येत नाही, श्वास घेता येत नाही, किती त्रास होतो. आता तेच सांगतात माझ्या शरीराचे विकार. तर मी काय बोलू. वात, पित्त, कफ आता माझ्या कंठावर येऊन बसले. आणि ज्यांच्यावर भाई, बंधू, पत्नी ज्यांच्यावर मी एवढं परमप्रेम केलं, ते परमप्रिय आता तेच मला घरामधून काढून देत आहे. बघा, भाई बंधू सब परम पियारे, नारी निकारत घरते. आता हे सगळे मला घरातून काढून देत आहे. जैसे ससी मंडल बिच, स्याही छुटेन कोटी जतनते, तुलसीदास बोली जाऊ चरणते, लोभ पराये धनते. भगवंताला प्रार्थना करतात की भगवंता ममता न गई मेरे, ममता तू न गई मेरे म्हणते. भगवंता, माझ्या मनामध्ये अजूनही परधनावरची लोभ आहे, इतरांच्या धनाचा लोभ माझ्या मनामध्ये अजूनही आहे, तो काही केल्या जात नाही. जसं चंद्राच्या मध्यभागी एका डाग असतो, काळा डाग असतो, कितीही प्रयत्न केला तरी तो चंद्राचा डाग आपल्याला काढता येत नाही. त्याचप्रकारे माझ्या मनामध्ये लोभ इतका जाऊन बसलेला आहे परधनाविषयी की तो लोभ मी काही केल्या काढू शकत नाही. म्हणजे काय, माझ्या मनामधले विकार एवढे प्रबळ झालेले आहेत. माझी आसक्ती अजूनही गेलेली नाही. माझे दात पडले, कान बहिरे झाले, डोळे आंधळे झाले, केस पिकले, शरीर कंपन करते आहे, सगळे इंद्रिय दुर्बल झालेले आहेत, घरचे लोक मला घरातून काढून देत आहेत. हे एवढं सगळं होत आहे आणि तरी ममता न गई मेरी मनसे, ममता तू न गई मेरे मनसे. आणि एवढं सगळं होऊन अजूनपर्यंत माझी संसारावरची आसक्ती गेलीच नाही. भगवंता, आता कृपा करून तूच मला यामधून बाहेर काढ. शेवटी तुलसीदास म्हणतात, तुलसीदास बोली जाऊ चरणते. आता मी तुझ्या चरणाला शरणागत आलेलो आहे, तुझ्या चरणापाशी आता मी संपूर्ण समर्पण केलेलं आहे. आता भगवंता तूच मला वाचव. आता मी काही करू शकत नाही, आतापर्यंत काही केलं नाही, आता काय करणार सगळं शरीर थकल्यावर. तेव्हा अजूनही माझी ममता गेलेली नाही. ममता तू न गई मेरे मनसे. बघा, किती उद्बोधक गाणं त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांच्या कवितावलीमध्ये, त्यांच्या गीतावलीमध्ये, विनयपत्रिकेमध्ये खूप चांगली पदं आहेत, चांगले गाणे आहेत, दोहावली आहे, कितीतरी दोहे आहे. पण सगळ्यात प्रसिद्ध म्हणजे त्यांचं रामचरितमानस, की जनमानसापर्यंत भगवान रामचंद्राचं चरित्र पोहोचवण्याचं कार्य त्यांनी प्रभावीपणे पार पाडलं. असे महान संत आपल्या भारतामध्ये होऊन गेले. त्यांच्या जीवनाचं चिंतन करून, त्यांच्या जीवनाचं श्रवण करून आपण आपलं मन पवित्र करण्याचा प्रयत्न केला. आपल्याला ही एक संधी दिली भगवान रामचंद्रांनी, की त्यांच्या भक्तांच्या जीवन आणि उपदेशांचं श्रवण आणि चिंतन करून आपलं मन पवित्र करण्याची आपल्याला त्यांनी संधी दिली. तेव्हा भगवंताला प्रार्थना करूया की आम्ही पण तुम्हाला शरण आलेलो आहे, आमचं पण मनामधून विकार काढून टाका आणि आम्हाला पण आपल्या चरणाशी स्थान द्या. अशी भगवंताला प्रार्थना करून आज आपल्या चिंतनाला आपण इथेच विराम देऊया. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.